आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये आज एकाच दिवशी 2 एसटी बस बंद पडल्याने नाहकपणे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। आदिवासी भागात येणाऱ्या एसटी बसेस ह्या अतिशय खराब झाल्या असून नियमित याच बसेस या भागात धावत आहेत। या बसेस कधीच वेळेत येत नसल्याचे आरोप सुद्धा येथील स्थानिक करत आहेत। या संदर्भात अनेक संघटनांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा यामध्ये काहीही सुधारणा झालेली दिसून येत नाही। आज तर एकाच वेळी 2 बस बंद पडल्याने या बसेसने जाणारे शिक्षक इतर कर्मचारी यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं। यावरती चालक वाहक आदिवासी भागातील असल्या कारणानं त्यांच्या मनावरच एसटी महामंडळ चालतं अशा प्रकारची वागणूक या कर्मचारी लोकांची आहे। या भागातील रस्ता अरुंद आहे तरी सुद्धा हे चालक भरधाव वेगाने या भागात गाडी चालवत असतात। या संदर्भात अनेक वेळा तक्रारी झाल्या आहेत, परंतु यामध्ये मात्र काही सुधारणा नाही। एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कुठलीही कारवाई किंवा सुधारणा अशी कुठलीही गोष्ट लक्षात आली नाही। भविष्यामध्ये या गोष्टी जर बदलल्या नाहीत तर यावरती फार मोठं आंदोलन करावं लागेल असे येथील स्थानिकांनी सांगितले। जुन्नर टाइम्ससाठी तुकाराम भांगले, बोरघर। गाडी भरली डिंब्यात आणि किती वेळा गाडी बंद पडली? 4 वेळा पडली। 4 वेळा। आणि काय गाडीची हाल काय आदिवासी भागात अशा गाड्या पाठवल्या, विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? हां, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। चांगली अजून एक गाडी पुढे बंद पडलेली आदिवासी भागात, अशा गाड्या पाठवलं करायचं काय? अजून 1 किलोमीटर बंद पडलेली वरून येणारी गाडी गाड्या नाही काय नाही असं फॅटर गाड्या पाठवते प्रवाशांना